आपण सगळ्यांनी शांतपणे उभं राहावं अशी विनंती। आमदार राजेंद्रजी पाटणी यांना सुद्धा आपण श्रद्धांजली अर्पण करतोय। NH 361 पर ही 2023 करोड़ रुपए की लागत से चाकुर लोहा सेक्शन में 73.35 किलोमीटर लंबी सड़क के 4 लेन में चौपदीकरण का काम पूरा किया गया है। इससे महाराष्ट्र के 2 अहम क्षेत्रों मराठवाड़ा और विदर्भ के बीच बेहतर कनेक्टिविटी बन जाएगी। उसी तरह 82 करोड़ रुपए की लागत से NH 63 पर आष्टा मोड़ से आष्टा और आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्या जिल्ह्यामध्ये नॅशनल हायवेचे कामं जे आपल्याला गरजेची होती ती मार्गी लागत आहेत। आदरणीय गडकरी साहेबांनी व्हर्च्युअली त्याचं भूमिपूजन केलेलं आहे। आपल्या शहराच्या अनुषंगाने महत्त्वाचा म्हणजे सर्व्हिस रोड, ते सर्व्हिस रोडचं आता जवळजवळ 17 किलोमीटरचं काम होणार आहे आणि स्ट्रीट लाईटचंही काम होणार आहे। त्यामुळे शहराला त्याची मदत होणार आहे। या हायवेवरती 2 ठिकाणी आपल्याला अंडरपासची गरज होती। सोनेगावच्या तिथे एक विषय झाला आणि पुढे लातूरकडे जाणारा जो बायपास आहे तिकडे हे विषय स्वाभाविकच आहेत की आपल्याला गरजेचे होते। त्याचा काही काळापासून पाठपुरावा चालू होता आणि आज कामाची औपचारिक जी आहे ती प्रक्रिया सुरू झालेली आहे। दादा, याच्यावरती विद्यमान खासदारांनी बहिष्कार टाकला। इथं भारतीय जनता पार्टीचे झेंडे लावले आणि हा कार्यक्रम घरचा असल्यासारखं ते वावरतं, त्यामुळे आम्ही बहिष्कार टाकतो असं आपण कसं आहे, तुम्ही पत्रकार बांधव सगळे इथेच आहात। इथे आल्यानंतर आपल्या लक्षात आलं असेल की झेंडे वगैरे कुठे काही स्टेजवरती काही नाही आहेत, मंडपाच्या आत झेंडा नाही आहे। त्यामुळे हा भारतीय जनता पार्टीचा कार्यक्रम असं उगाचच राजकारण करण्यामध्ये काही अर्थ नाही आहे। याच्यातलं वास्तव असं आहे की आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली सरकारने गेल्या 10 वर्षात प्रचंड काम केलेलं आहे आणि हे काम आजच्या कार्यक्रमामधनं धाराशिवकरांना स्पष्टपणे दिसतंय। त्यामुळे जे काम होते सर्वांगीण विकास, गतिमान विकास जो आता आपल्या जिल्ह्यामध्ये व्हायला सुरुवात झाली आहे, त्या अनुषंगाने हा कार्यक्रम आजचा महत्त्वाचा होता। त्याला राजकीय वळण देणं काही योग्य नाही। दादा, सगळे धाराशिव जिल्ह्यात नॅशनल हायवेजची मोठ्या प्रमाणावर आपल्याला जाळा तयार झालेला आपल्या सर्वांना माहीत आहे। पण आपण जे धाराशिव शहर आहे, तर शहरातून जेव्हा नॅशनल हायवे जातो तर त्याला सर्व्हिस रोड्स किंवा त्या शहरात राहणारे लोकांना नॅशनल हायवेला एका बाजूनी दुसऱ्या बाजूला जाण्याकरता जी सोय लागते ती नसल्यामुळे अनेक ठिकाणी असे ॲक्सिडेंट प्रोन ठिकाण निर्माण झाले होते आणि त्याचा जो खर्च होता तो राज्य शासनाचे म्हणजे बजेटच्या पलीकडे होता किंवा नगरपालिका पण करू शकत नव्हती। म्हणून आम्ही माननीय गडकरी साहेबांशी चर्चा केली या विषयावर आणि त्यांनी सांगितलं की आम्हीच ते सँक्शन करतो। तर म्हणून 2 अंडरपासेस जेणेकरून नॅशनल हायवेवरून गाड्या खूप स्पीडनी जातात आणि खालून लोकांना जर जाण्याची सोय असली तर ॲक्सिडेंटही कमी होतात आणि जे वरून जाणाऱ्या गाड्या त्यांचीसुद्धा गती कमी होत नाही। तर अशा प्रकारचे जवळपास 125 कोटीचे तिन्ही कामं आज इथे मंजूर झाले आणि ह्या कामांचं वैशिष्ट्य असं आहे की नॅशनल हायवेला तुळजापूरला औरंगाबादला जाता येतो, पण धाराशिवमध्ये राहणाऱ्या लोकांना तसं फायदा म्हणजे जर ते गेले तर तिथे पण ह्या तिन्ही कामं अशा आहेत की धाराशिव शहराला जास्त सोयीस्कर करण्याच्या दृष्टिकोनातून आहेत आणि हे कामं लवकर होतील कारण त्यांच्या सगळ्यांचे टेंडर झालेले आहेत आणि जमिनीसुद्धा आपल्या ताब्यात आहेत। बऱ्याचशा वेळी जेव्हा नॅशनल हायवेचा काम असतो तर जमिनी आपल्या ताब्यात नसले तर कामाला वेळ लागतो, तर इथे काय तसं वेळ लागणार नाही कारण ह्या तिन्ही कामांचे जमिनी नॅशनल हायवेच्या ताब्यात आहेत।